एक दारिद्र्याने पिडलेला गृहस्थ आपले दारिद्र्य दूर व्हावे ही इच्छा मनात ठेवून अक्कलकोट येथे आला. स्वामींच्या अतर्क्य लीलांचे श्रवण केल्याने आपले दारिद्र्यसुद्धा नक्कीच दूर होईल या दृढ विश्वासाने तो अक्कलकोट येथे राहू लागला. मग जिथे स्वामी जातील तिथे तो जात, पडेल ती सेवा करत आणि तासन तास बाजूला हात जोडून उभा राहत. असा दिनक्रम भरपूर दिवस सुरू होता. असेच एके दिवशी स्वामी महाराजांची स्वारी एका वस्तीवर होती. तेथे असलेल्या हाडांच्या ढिगाऱ्यावर स्वामी बसले. त्यावेळेला हा गृहस्थ नित्यक्रमानुसार तेथे हात जोडून उभा राहिला. भरपूर वेळ झाला तो हातच जोडून उभा होता. आता स्वामी माऊलींना त्याची दया आली. स्वामींनी त्याच्याकडे करुणेच्या नजरेने बघितले आणि बोलले, अरे ओ हड्डी लेके जाओ. त्याला क्षणभर काही समजले नाही आणि गोंधळलेल्या अवस्थेत त्याच्या मनात विचार आला की आपण ह्या अपवित्र हाडांना कसे शिवावे. परंतु हा स्वामी हुकूम आहे आणि स्वामी हुकुमाप्रमाणे म्हणून त्याने त्यातील एक हाड कसे बसे उचलले आणि आपल्या झोळीत ठेवले. त्यानंतर पुन्हा तो हात जोडून उभा राहिला. तेव्हा स्वामी बोलले, आप जाओ, कायको खडे है. ही स्वामी आज्ञा होताच तो निघाला. रस्त्याने त्याची झोळी एकाएकी जड वाटू लागली आणि उघडून बघतो तर काय, त्यात त्या हाडाचे सोने झाले होते. स्वामींची ही अतर्क्य लीला बघून त्याच्या डोळ्यातून घळघळा पाणी वाहू लागले. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की स्वामी आई आहेत. स्वामींना तिच्या बाळाची काळजी आहे, हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.